जय जिजाऊ. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण आज एक परळी तालुक्यातल्या नेत्यानं पोस्ट शेअर केली आहे की आमदार धनंजय मुंडे यांच्या केसाला जरी हात लागला तरी खेळ खल्लास. आणि त्यामध्ये आदरणीय संघर्ष योद्धा शिवश्री मनोजदादा जरांगे पाटील यांचं नाव आणि आमदार सुरेश अण्णा धस यांचं नाव टाकलं आहे. मला या ठिकाणी एकच म्हणायचं आहे त्या नेत्याला आणि तमाम आमदार धनंजय मुंडेच्या भक्तांना, कार्यकर्त्यांना, तुमच्या नेत्याला कोणीही मारणार नाही. तुमच्या नेत्याला त्यांचे कर्मच मारणार आहेत. तुम्ही जे कुटाणे केलेत, जो नंगा नाच केलाय, अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार या परळीच्या भागात, जो रात्रंदिवस शेकडो लोकांचे कुटुंब उद्ध्वस्त केलेत, अनेक लोकांना त्या ठिकाणी परळी सोडायला मजबूर केलंय, लोकांवर खोटे गुन्हे दाखल केलेत, दादागिरी, गुंडागर्दी, दहशत, एवढे तुमचे कुटाणीत अक्षरशः हे बोलायला भाग पाडू नका. आणि तुमच्या अशा काही पोस्ट, अशा काही गोष्टी हेच तुमच्या नेत्याचं वाटोळ करायलेत. म्हणून या ठिकाणी आम्ही परळीच्या भागामध्ये जीवन जगत असताना या भागामध्ये काय केलंय, काय नाही, हे सगळं या परळीच्या भागाला, जनतेला माहीत आहे. 50% महाराष्ट्रातल्या जनतेला अजूनही परळीतले गुंडागर्दी, दहशत माहिती झालेली नाही. फक्त 50% कळलेली आहे. म्हणून आजचा व्हिडिओ बनवण्याच्या मागचा हेतू एकच की जरांगे पाटील हे सर्व जाती धर्माच्या अन्याय, अत्याचार पीडित, शोषित, वंचित घटकांचा एक आवाज आहेत. ते कधी कोणाला धमकी देत नाहीत, कधी कोणाला मारणार नाहीत. ती त्यांची शिकवण नाही. त्यांचे जे आम्ही अनुयायी आहेत, सेवक आहेत, आम्ही कधीही कुठंही हाना माऱ्या, भांडणं तणणं आम्ही अजिबात करणाऱ्यामधले नाहीत. आम्ही लोकशाहीला आणि संविधानाला ग्रंथ मानणारे आहेत आणि विचाराची लढाई ही विचारानं करणारी माणसं आहेत. म्हणून हाणामाऱ्याच्या भाषा आता तरी बंद करा रे. संपलंय तुमचं. पालीचं तुटलेलं शेपूट तुटल्यानंतर जी वळवळ वळवळ असती ना, तशी ती तुमची वळवळ आहे. माझी या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगणं आहे की परळीच्या भागामधल्या काही लोकांना आम्हाला बोलायला मजबूर करू नका. तुमचे लय कुटाणे येतं. कुटाणेखोर लोकांनी चांगल्या सभ्य लोकांना बोलायचं नसतंय, एवढं लक्षात ठेवावं. बाकी ज्या गावच्या बोरी त्या गावच्याच बाबळीत, आम्ही परळीचेच आहेत.